आपण आधी मानेचे व्यायाम करूया. सगळ्यांनी हात कमरेवर घ्यायचा आहे. पायामध्ये साधारण 1 ते 1.5 फुटाचं अंतर. मानेचं आपल्याला चक्र करायचं आहे की रोटेशन करताना अशा पद्धतीने करायचं आहे. सगळ्यात आधी तर योगामध्ये जर्क किंवा खूप फास्ट मूवमेंट नाही सांगितलेलं आहे. योगा म्हणजे संत शांतता, म्हणून आपण कुठलीही स्थिती किंवा क्रिया करताना शांततेत करायची. मी खूप वेळा बघते की खूप जण कष्ट जोरजोरात फिरवतात, पण योगामध्ये जर्क नाही सांगितलेलं आहे. तर आपण रोटेशन करताना पूर्ण इथले मसल इकडे लागतील अशा पद्धतीने पूर्ण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज करायचं आहे. आता आपण करूया वृक्षासन. वृक्षाच्या स्थितीसारखं हे आसन आहे, म्हणून याला वृक्षासन म्हटलेलं आहे. त्रिकोणासन. त्रिकोणासन म्हणजे याच्यात आपल्या शरीराची स्थिती त्रिकोणासारखी होते. करणं उत्तान मंडूका. हात ह्या बाजूला आणि हा हात या बाजूला असं टेकवायचा आहे. वक्रासन. वक्रासनासाठी पहिले दंडासनात बसायचं. डावा पाय उचलून उजव्या पायाच्या गुडघ्याच्या बाजूला ठेवायचा. त्याच्यानंतर हा हात असा करून असा धरायचा. जितकं शक्य होईल तितकं. तुम्हाला नाही जमलं तुम्ही फक्त इकडे ट्विस्ट घेतला तरी चालेल. ज्यांना जमतंय त्यांनी प्रयत्न करा. हा असा राहिला तरी चालेल. इकडून एल्बोने गुडघा पुश करायचा आणि प्रयत्न करायचा की आपल्याला पाय धरता येईल. आता सोप्पं आसन आहे खूप. जेव्हा आपण सतत 4-5 आसनं करतो त्याच्यानंतर एक आसन हे आरामदायी आसन असतं. पुढचं आहे मकरासन, जे पाठीवर झोपून आपण रेग्युलर जसं झोपतो पाठीवर झोपून फक्त पडून राहायचं. याला मकरासन म्हणतात. हा फक्त एक रेस्ट पिरियड असतो की आपण 5-6 आसनं केले, शरीराला जरा ताण दाब दिला, तर त्याच्यामुळे मकरासनामध्ये तो थोडासा काढून टाकायचा असतो. तर सगळ्यांनी मकरासन करायचं आहे. ह्याच पोझिशनमध्ये दोन्ही पाय जोडलेले, पायाची तळवे आभाळाकडे, दोन्ही हात एल्बोमधनं फोल्ड करून छातीशी आणायचे, कपाळ जमिनीवर आणि कमरेपासून शरीर उचलायचा प्रयत्न करायचा.